विश्वातील एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे। प्रत्येक मंत्र्यांच्या विभागातील कामांचा शिंदे सविस्तर आढावा घेणार आहेत। मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची आणि अंमलबजावणीचा ते आढावा घेतील। तर मंत्रिमंडळात फेरबदलाची ही चर्चा सुरू असतानाच या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झालंय। सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांबाबत आता कठोर निर्णय घेतले जाणार का असा सवाल उपस्थित होतोय। अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील कामं संबंधित विभागांकडून होत नसल्याच्या तक्रारी शिंदेंकडे केल्याची चर्चा आहे। त्यानंतरच ही आढावा बैठक बोलावण्यात आली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आज एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक होतीये, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच, खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली की त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांना घेऊन बैठकीचा आढावा घेण्यासाठी बसणार आहेत। आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्याच विभागातल्या मंत्र्यांच्या बाजूबाजूचे असलेल्या आमदारांनी देखील तक्रार केली की आमच्या विभागातली कामं जी आहेत ती पूर्ण केली जात नाही आहेत। तर ह्याचाच आढावा घेण्यासाठी आज खरं तर सगळ्या मंत्रिमंडळाला बोलवलं एकनाथ शिंदेंनी। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर समिती सभागृह आहे, तिथेही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। मात्र असं सगळं असताना जर आपण बघितलं तर आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळात देखील फेरबदलांची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची आढावा बैठक घेणं ही महत्त्वाची गोष्ट असेल, कारण ज्या मंत्र्यांनी काम केलं नाही त्यांच्या मंत्रिमंडळात बदल होऊ शकतो अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। आपण जर बघितलं तर सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील 100 दिवसांचा आढावा अशा पद्धतीने कामकाजाचा आढावा जो आहे तो मंत्र्यांकडून घेताना पाहायला मिळतात। आणि याच पार्श्वभूमीवर देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पार पडणाऱ्या मंत्र्यांच्या एकनाथ शिंदेंनी बोलवलेल्या बैठकीला तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। कृपा, अगदीच भाग्यश्री, खरं तर अनेक आमदारांनी मतदारसंघातील कामं संबंधित विभागांकडून होत नाहीत अशा तक्रारी देखील शिंदेंकडे केलेल्या आहेत। या संदर्भात या बैठकीत काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? नक्कीच, मी म्हटलं तसं की ऑलरेडी बरेच ठिकाणी असं आहे की कामं झालेली नाही आहेत आणि कामं झाली नाही आहेत, त्यामुळे आमदारांनी बऱ्याच ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत की आमच्या विभागातली कामं होत नाही आहेत। 10 वेळा मंत्र्यांना सांगून सुद्धा त्या गोष्टीचा फॉलोअप जो आहे तो घेतला जात नाही आहे, अशा पद्धतीच्या तक्रारी आमदारांनी थेट केलेल्या आहेत। त्यामुळे कदाचित या बैठकीमध्ये अत्यंत काटेकोरपणे या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील। आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर योग्य त्या सूचना देखील ते देतील। त्याचप्रमाणे येणाऱ्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची देखील शक्यता या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जाते। अगदीच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। वळूयात पुढल्या बातमीकडे। नवीन